डी.वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य युवा नेते मान्य श्री वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब यांचा वाढदिवस 28 जून 2026 रोजी असून या निमित्ताने सामाजिक धार्मिक क्षेत्रातून योगदान देणाऱ्या मान्यवरांचा, पोलीस व सैन्य दलात नियुक्त झालेल्या जवानांचा व 10वी-12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सोहळा दिनांक 25 जून 2026 रोजी डी.वाय फाउंडेशन मध्यवर्ती कार्यालय बापगाव येथे करण्यात आले। या सोहळ्यात आमने लोणार परिसरातील मान्यवरांची व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तसेच मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी मान्य श्री वीरेंद्र दयानंद दादा चोरगे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या। मान्य श्री दयानंद दादा चोरगे साहेबांनी व मान्य श्री राज अमृते महाराजांनी, देवराज महाराजांनी, तसेच जितू महाराजांनी, तसेच हरिभक्त पारायण जनार्दन महाराजांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। वीरेंद्र चोरगे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि शासकीय दात्यांचं वाटप, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील जे काही धार्मिक क्षेत्रातील डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील पोलीस बिल भरपूर आले का? जे काही आर्मीमध्ये त्यांचा सहभाग झालेला आहे, त्याचबरोबर पोलीस खात्यामध्ये ज्यांना या विभागामध्ये मान मिळालेले आहे सर्वांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कार्यक्रमासाठी उपस्थित सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय देवमूर्ती साहेब, त्याचबरोबर आमचे फॅमिली डॉक्टर आणि माझे मोठे बंधू आदरणीय किशोर जैन साहेब, आमचे एवढे बोलायला भाऊ मानलेले आहेत, असे आमचे हरिभक्त पारायण जितेंद्र पाटील, त्याचबरोबर हरिभक्त पारायण अमृते महाराज, माजी सरपंच दर्शन गोगे साहेब, या डी.वाय फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील यांचा वाढदिवस येत्या 28 जुलै वीरेंद्र चोरगे सल्लागार प्रकाश केने उपस्थित या विभागातील सर्व सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनी, ज्याचा चुकून काही नाव राहिलं असेल त्यांनी मला क्षमा करावी, कारण वेळ खूप झालेला आहे। डी.वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने आपण प्रथम वर्षी प्रत्येक वर्षामध्ये विविध कार्यक्रम करत असतात। खरं तर डी.वाय फाउंडेशनच्या सर्व सहकार्याचे मनापासून अभिनंदन करतो। डी.वाय फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष दीपक केने, सल्लागार प्रकाश केने, देवराज केने, माजी सरपंच मनोज सुतार, त्याचबरोबर आता किशोर भंडारे असेल, अनंत कोली असेल, राम घरत असेल, त्याचबरोबर सर्व सहकारी ज्याचं काही नाव येतं मी तुला क्षमा करेन, तर ज्याचं आवर्जून नाव मी उल्लेख करतो, कारण हे जे दाखले तुमच्यापर्यंत पोहोचतात। आम्ही डी.वाय फाउंडेशनच्या माध्यमातून या आमने लोणार परिसरामध्ये शासकीय दाखल्यांना मोफत, आपण जोपर्यंत डी.वाय फाउंडेशन आहे तोपर्यंत आम्ही शासकीय दाखले मोफत देणार आहोत। पण खरं तर त्याच्यासाठी अहोरात्र मेहनत करतो आम्ही। इथे त्यांचे कागदपत्र जमा करत असतो, जे शासकीय दाखल्यांना जे काही कागदपत्र लागतात ते कागदपत्र आम्ही इथे जमा करत असतो। त्यांची खऱ्या अर्थाने मेहनत करतो आणि अहोरात्र इथे तहसीलदारमध्ये जाऊन बसतो, मेहनत करतो। असे नांदखेड गावचे माजी सरपंच आणि डी.वाय फाउंडेशनचे सदस्य गणेश पाटील, त्याला तुम्ही आवर्जून
आमचा सहभाग आहे डीवाय फाउंडेशनचा, आमचा 50% सहभाग असेल सर्वांचा, आणि अर्धा आमचा सहभाग आणि अर्धा त्याचा सहभाग आहे. कारण मेहनत तो करतो आणि तिथपर्यंत जाऊन तो इथे दाखले आणतो. आम्ही इथून आंबेडकर साहेब लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो. पण आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना फक्त इथे बोलवून दाखले का देतो, युवा नेते वीरेंद्र तोगे यांचा 28वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो इथे नसतो. कारण जवळपास 15 ते 20 वर्ष झाली की तो आई जगदंबा महालक्ष्मी कोल्हापूर दक्षिणाला असतो नेहमीच तो. त्याच्यामुळं त्याच्या वाढदिवसाचे 3-4 दिवस अगोदर आपण कार्यक्रम करत असतो आणि या ठिकाणी हा आपण कार्यक्रम केलेला आहे. हा त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम केलेला आहे. पण डीवाय फाउंडेशनचे जे कार्यक्रम असतात ते प्रत्येक वर्षी चालू असतो. वर्षाचे 12 महिने काही ना काही आपण कार्यक्रम ठेवत असतो. आता आपण वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण कार्यक्रम केला. आता पावसाळा आपण चालू होतो. या आम्ही संपूर्ण म्हणजे आपल्या या जिल्ह्यामध्ये आता शेतकरी म्हणजे शेतीच्या कामावर लोक उतरलेले आहेत. भाजीपाला असेल तर त्या ठिकाणी आपण डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणं वाटप करत असतो. त्याचबरोबर जे काही आदिवासी लोक असतील त्यांना आपण छत्र्याचं वाटप करत असतो, रेनकोटचं वाटप करत असतो. त्याचबरोबर शाळेतल्या मुलांना आपण शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो. हा आपण उपक्रम करतच असतो. आणि माझ्या डीवाय फाउंडेशनच्या सर्व सहकार्याने एकच विनंती आहे की आपली परिसरातील काही धार्मिक लोक आता मला वाटतं 8 तारखेपासून आषाढी वारी चालू होतो. त्या वारीच्या निमित्ताने आपल्याला त्या भाविकांना काय मदत करता येईल आणि त्याच्यासाठी काय करू शकतो. मला तरी वाटतं 2 दिवस 3 दिवस आपण तिथे डीवाय फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कोणी कुठली गाडी न घेता एक 50 सीटरची बस तयार करा, त्याच्यामध्ये साहित्य टाका. जेवढे काही आपल्याला त्या पायी दिंडीमध्ये लोकांची जेवढी मदत करता येईल त्यावेळी आपण मदत करू. मला वाटतं आपण 2 दिवस 3 दिवस जरी गेलो तरी आपले डॉक्टर किशोर जैन हे सुद्धा 2-3 डॉक्टर तरी सोबत घेतील. जर त्यांच्या सेवेनुसार जर आपण गेलो, जर शनिवारी आणि रविवारी गेलो तर 2 दिवस आपण देता येईल. शनिवार रविवारी गेलो सोमवारी आपण रिटर्न जर आलो तर तेही त्यांच्या दवाखान्यामध्ये कधी पण त्यांच्यासोबत किमान 2-3 डॉक्टर्स येतील. आपण काय मेडिकल असेल ते मेडिकल घेऊन जाऊ. जेवढे काही आपल्याला त्यांना जे काही मदत करता येईल तेवढे आपण मदत करायचं एक माझा वैयक्तिक विचार आहे. तरी पण आमचा जो कार्यक्रम इथून आटोपला एक 10 ते 15 मिनिटं कार्यालयात बसून आपल्या या लोणार परिसरातील जी काही भाविक जातील किंवा आपल्या भेवडी तालुक्यातील जी काही भाविक जातील, कल्याण तालुक्यात असतील जे काही असतील त्यांची भेटी घातली आहे आणि त्यांना काय मदत करता येईल त्याला आपल्याला आषाढी एकादशीला 2-4 दिवस बाकी आपण जाऊ तर ते खूप उशीर होईल. त्याच्यामुळे आता जेव्हा वारी चालू होतो 2-4 दिवसांमध्ये तुम्ही सासवड पर्यंत जाऊन जे काही बारामती असेल किंवा सासवड मध्ये जे काही आपल्याला मदत करता येईल तुम्ही मदत करा. कारण आपण जेवढं करू तेवढंच आपल्याला त्याला पुण्य मिळतो असं देवराम महाराज नेहमी त्यांच्या कीर्तनामध्ये बोलत असतात आणि ते ऐकतो. बरोबर ना. आज या ठिकाणी खूप उशीर झालेला आहे. तुम्ही इथे माझा मुलगा वीरेंद्र तोगे यांचा 28व्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे ठिकाणी तुम्ही त्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले शाळेतील पोरं या शैक्षणिक जो कार्यक्रम या डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून केलेला आहे आणि माझ्या सर्व सहकार्यांचे मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. त्यांचे नित्यानंद सांगेल माझं नाव घेतला नाही त्याचं सुद्धा अभिनंदन करतो, मेहनत करतो. काय त्याचं मुसाभाई सांगेल त्याचे सुद्धा अभिनंदन. लखन असेल, देवदास सोडगे असेल आमचे बंधू, त्याचबरोबर अनंत असेल, आपला रवी धमे असतील, रामकृष्ण काकडे पाठीमागे आहे तर त्याचाही योगदान आहे, त्यालाही शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपले बाबू असेल आणि पप्पू धले हा तर याचा बोलक्याबद्दल काही ना काही करतच राहायचा असं तो आम्हाला शिकवतो की दादा काही ना काही आपण करतच राहायचं असं तो सांगतो. आमचे मोठे सल्लागार म्हणजे ज्या वेळेला मी डीवाय फाउंडेशन सुरुवात केली
त्यावेळेला आमचे 2 मोठे सल्लागार होते, 3, एक प्रकाश केने, एक नवनाथ सुतार आणि एक आमचे मोगलकार दशरथ मोगलकर. 2010 आम्ही सुरुवात केली DY फाउंडेशन आणि 2026 16 वर्ष आम्ही चालवतो. तेव्हा एखादी NGO तयार होतो, 2 वर्ष 3 वर्ष झाली की त्यांचा कुटुंब फिसकटतो. पण आम्ही 16 वर्ष या पूर्वी DY फाउंडेशनचे सर्व सदस्यांनी खूप मेहनत केली. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आजचा कार्यक्रम हा वाढदिवसाच्या निमित्ताने DY फाउंडेशनचे सर्व सहकार्यांनी जो मनापासून केला त्यांचेही अभिनंदन करतो. DY फाउंडेशनचे आमचे तालुका अध्यक्ष गोडे साहेब, तालुका अध्यक्ष DY फाउंडेशनचे रोहिदास गोडे यांचे अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी काही शालेय मुलं या ठिकाणी आलेली आहेत. त्याचबरोबर ज्यांनी पोलीस भरतीमध्ये ज्यांचं नाव झालेलं ते आलेले आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. DY फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय चौधरी साहेब, त्याचप्रमाणे अध्यक्ष आदरणीय योगेश पाटील, दीपक केळे, देवीदाजी केळे, उपाध्यक्ष, सर्व त्यांचे सहकारी, या सर्वांच्या वतीनं विशेष म्हणजे आपले युवा नेते आदरणीय श्री वीरेंद्र चौरे यांचा 28 तारखेला जन्मदिन आहे. आणि विशेष म्हणजे ते जन्मदिनाला इथे उपस्थित नसतात, कुठेतरी बाहेर जातात. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचा सन्मान व्हावा. आपल्या कीर्तनकार, प्रवचनकार, त्याचप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक आणि कार्यामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करणाऱ्यांचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी व्हावा हा उद्देश समोर ठेवून आणि DY फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम निर्माण केलेला आहे. तेव्हा हे वारकरी संप्रदाय मंदिराला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि साहेबांच्या तर्फे नेहमीच आपल्या भागामध्ये विद्यार्थ्यांचा असेल प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा पुढाकार आहे. आणि विनंती सांगायचं म्हणजे की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांना जशी माहिती देणारी माणसं आहेत आणि ते उपस्थित राहून 2 मिनिटं 5 मिनिटं राहून परंतु त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. तेव्हा अशी सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडत राहावी अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि त्यांचे पिताश्री त्यांनी आपल्याला पंढरपूरसाठी 3 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे. आणि नेहमीच आपल्याला कोणत्याही या परिसरामध्ये कोणताही कार्यक्रम असला की त्याचा सहभाग त्याच्यामध्ये असतो. आणि असा सहभाग त्यांचा राहावा आणि उत्तरोत्तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुख, शांती, समाधान प्राप्त हो. आणि वीरेंच्या जीवनामध्ये त्यांना 3 दिवस आता अगोदरच या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा. वास्तविक आम्ही सांप्रदायिक माणसं की वाढदिवसाच्या विरोधात, परंतु आता आम्हाला जावं लागतं. कारण जन्मलिया दिवसे दिवसे हे तो लागे काळाच्या. ज्ञानोबाला सांगतात आपण जन्माला आल्यापासून पुढे जात असतो, काळाच्या ओघाकडे जात असतो. आणि मग आपले लागलं स्मशानामध्ये जात असताना आपण इकडे वाढदिवस साजरे करतो. तेव्हा या सांप्रदायिक बाबतीत त्याला परंतु ते केले पाहिजे. परंतु इंग्रजी लोकांच्या सारखे आपण केक वगैरे कामायचे नाही, तर आपण त्याचं ऑप्शन केलं पाहिजे, आरती केली पाहिजे आणि त्यांना उदंड आयु आरोग्य प्राप्त हो यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. तेव्हा मी एकच प्रार्थना देवाजवळ करतो की या ठिकाणी वीरेंद्र चौधरी यांना उदंड आयु आरोग्य प्राप्त हो आणि आपल्या जीवनामध्ये ते यशस्वी हो अशी प्रार्थना करतो. आता त्यांचं लग्न झालेलं आहे, संसाराच्या क्षेत्रामध्ये गुंतलेले आहे, तरी देखील समाजासाठी एवढा वेळ ते देतात. या ठिकाणी सर्व कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी आहेत आणि DY फाउंडेशनला पुन्हा या ठिकाणी
शुभेच्छा देतो की आपलं कार्य उत्तरोत्तर अशाच स्वरूपामध्ये चालत राहो, अशाच प्रकारे समाजाची सेवा आपल्याकडून करत राहो ही या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझ्या एकत्र आलो आहोत असं दिवाळी फाउंडेशनचे कार्यकर्ते युवा नेतृत्व मान्य श्री धीरेंद्र दयानंद चोरगे आणि यांचा वाढदिवस 28 तारखेला आहे आणि त्या निमित्ताने ते दरवर्षी बाहेर असतात, परंतु सर्वच आंबे लोणार परिसरातील युवकांनी एक विचार केला की विरेन भाऊ तर बाहेर असतात, मग त्या निमित्ताने या ठिकाणी काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी युवक नेता आहे आणि युवकांचाच या ठिकाणी सन्मान व्हावा या अनुषंगाने आपल्या आंबे लोणार परिसरातील जेवढे कोणी तरुण मुली आहेत की ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उंची गाठलेली आहे आणि आपलं नाव आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, अशा सर्व युवकांचं त्या ठिकाणी यथोचित सन्मान व्हावा या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्या सर्वांना आमंत्रित करून एक विजयाची थाप म्हणा मिळावी या अनुषंगाने माननीय श्री दयानंद चोरगे आणि यांच्या हातून आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय आणि त्या सन्मानासाठी आपण सर्वजण पात्र असल्या कारणामुळे त्या सर्वांनी आपल्या या ठिकाणी आमंत्रित केलं. उपस्थित आपण सर्वच युवक सर्वांची या ठिकाणी पुन्हा शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने माननीय श्री धीरेंद्र दयानंद चोरगे साहेब आणि यांना पुन्हा आपल्या सर्व आंबे लोणार परिसराच्या वतीने या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. युवा नेते सन्माननीय नाव लक्षात आलं असेल धीरेंद्र चोरगे साहेब यांचा हा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. जन्मदिन अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या अनुषंगाने दिवाळी फाउंडेशनने अनेक टॉपर स्टुडंट्स यांना सन्मान करण्याचं ठरवलं. वास्तविक बघा हे दरवर्षी करतात. आपल्या परिसरामध्ये जेवढेही शाळा असतील हायस्कूल असतील शैक्षणिक साहित्य ते पुरवतातच त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते शिअर ऑफ लॉयल आणि त्यांचा हात कोणी धरत नाही हे आम्ही अनुभवाने सांगतो. मग ते मराठी शाळा असतील किंवा हायस्कूल असतील त्यांना असं वाटतं की माझ्या परिसरातील सर्व विद्यार्थी हे शिक्षण घेऊन पुढे जावेत. पूर्वीचा काळ असा होता की घरामध्ये एखादा सुशिक्षित असावा. आता त्यांचं असं म्हणणं की घरातले सगळे सुशिक्षित असावेत. खरोखर कारण ज्ञान हा मानवाचा तिसरा डोळा आहे. कालाय तस्मै नमः. काळानुसार शिक्षण हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याने ते ध्येय ठेवलेलं आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून धीरेंद्र साहेब तर म्हणतात की माझे सर्व बांधव सुशिक्षितच असले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, एक्सेट्रा सीए असतील वगैरे वगैरे. ज्या वेळेला आपला समाज पुढे जाईल त्यावेळेला मी छाती काढून पुढे चालेल हे त्यांचं ध्येय आहे. आणि म्हणून आम्हाला त्यांचा हेवा वाटतो. हेवा आकर्षण. मी त्यांचा फॅन आहे. धीरेंद्र साहेबांचा फॅन आहे. जरी ते वयाने माझ्यापेक्षा लहान असते तरी त्यांच्या कर्तृत्वाने ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. हो हे सत्य आहे. मग आपण त्यांच्या पाठीशी जरूर उभं राहतो. मी दयानंद दादांना मी नेहमी बोलतो वीरेंद्रला आम्हाला सोपवलंय ना मग आता आम्ही बघू. हो आम्हाला सोपवलं आहे. मग आमच्यासाठी जो धडाडीने कार्य करतो त्याच्यासाठी आपण का उभं राहू नये. आज त्यांनी हे कार्य जे घेतलेले विद्यार्थ्यांसाठी प्रमोट करतायत. सहकार्य करतात. नुसतं सहकार्य नाही त्यांना सन्मानित केल्यानंतर विद्यार्थ्यांना एक अजून हौस वाटते. ह्युमॅनिटी पॉवर वाटते. नाही मला शिकायलाच पाहिजे. शिक्षण अत्यंत महत्वाचे.
मग ते सामाजिक क्षेत्रामधून अनेक कार्य करत 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 असताना कुठेतरी मग राजकीय क्षेत्रामध्ये पण सामाजिक क्षेत्र करतात. राजकारणामध्ये असल्यानंतर बरेच जण फक्त राजकारणाच्याच गोष्टी करतात. पण हे क्षेत्र असं आहे की DY फाउंडेशन मध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये राजकारण नाही होत, राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्र होते. हे महत्वाचे. जसं होळी सगळ्यांनी बघितलेली. होळी पाण्यामध्ये होळी असावी की होळीमध्ये पाणी असावं? पाण्यामध्ये होळी असावी की होळीमध्ये पाणी असावं? DY फाउंडेशनने ठरवलं. DY फाउंडेशन जेव्हा स्थापना झाली त्याच्यानंतर मग आमचे योगीजी साहेबांनी हे DY फाउंडेशन कार्य हाती घेतलं. त्याच्यानंतर आमचे दीपकजी केळे साहेब हे हिरेने सहकार्य करायला लागले. देवराज साहेब आले. अनेक मग उत्तुंग कर्तृत्वकार तरुण सगळे पुढे आले. हो, वी कॅन डू इट. हे आम्ही करू शकतो. येस, सोसायटी हे आमचं कर्तव्य आहे. सामाजिक सेवा हे आमचं कर्तव्य आहे हे प्रत्येकाने जाणलं. मग आमचे सुद्धा आम्ही सुद्धा कीर्तनकार आम्ही त्याच्यात गेलेले भाग घ्यायला. कारण का समाज सेवेमध्ये एखादी संस्था जर कार्य करत असेल तर आपल्याला त्याची बात तरी ठोकायला पाहिजे. आपण करत नाही पण ते चांगलं करतात त्यांची बात तरी ठोकावी. अनेक कार्य अशी करतात. काय आहे काय चमत्कार मला माहित नाही. मला वाटते छत्रपतीच्या काळापासून हे समाजसेवा करत असतील म्हणून हे जन्मजन्मीचं कार्य आहे. याला पुरावा देतो. त्यांचे आजोबा सामाजिक क्षेत्रामध्येच होताना सामाजिक क्षेत्रामध्येच राहिले. वडील सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आता ते सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये. राजकारण गेलं चुलीत, त्यांच्याशी काही घेणं घेणं नाही आणि काहीच कमी पडलं नाही. पण सामाजिक क्षेत्रामध्ये ते अत्यंत गांभीर्याने कार्य करत असतात. कर्तृत्वाने काम करत असतात. कुशलतेने काम करत असतात. आणि मी तर म्हणेन माऊलीच्या चरणी नेहमी प्रार्थना करतो की आमच्या युवा नेते आपल्या तरुणांचं हृदयस्तंभ आहे. हृदयस्तंभ त्यांना उदंड आयुष्य मिळो, आरोग्य मिळो, सुख मिळो, समृद्धी मिळो आणि अशीच समाजाची करण्यासाठी अजून जिज्ञासा मिळो, ह्युमॅनिटी पॉवर मिळो, हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना करेन. वेळ झालेला आहे. माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर शंभूराज महाराज की. आज भारताचं भविष्य याचे यशात जी लोक संघर्ष करतात आपल्या समाजामध्ये या संघर्षाची फार गरज आहे. जंगलवादाला कुठंतरी आराम असावा आणि आमची मुलं जंगलवादातून बाहेर पडून संघर्ष अभ्यास करावा. याकरता ती मुलं तुम्हाला दिसली पाहिजे की आपल्या समाजातली सामान्य घरातली मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन डॉक्टरकी करण्याकरता जात आहे. इंजिनियर होतोय. आज आमच्या देवरुण गावातील एक सांगायचं झालं तर दिवंगत आमचे कैलासवासी राजू लक्ष्मण केने हे जवळजवळ मरून अनेक वर्ष झाले. त्यांची पत्नी ही गावात स्वच्छतेच्या कामाला आले. तुमच्या पगारामध्ये एक मुलगा डिग्री करतो इंजिनिअरिंगची, छोटा मुलगा CET मध्ये 98% मार्क मिळवले. किती क्लास नाही फक्त घरामध्ये जिद्द जर असली जिद्द तुमच्या जिद्दीला तुमच्या आईवडील साथ देतील. ते स्वतःलाही पिकतील तुमच्या जिद्दी करतात. तुमची जिद्द ही समर्पक असली पाहिजे. तुमची जिद्द ही तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारी असली पाहिजे. तुमच्या त्या जिद्दीला साथ देण्याकरता DY फाउंडेशन सारखे अनेक संस्था आहेत. त्याची ही एक संस्था आहे. या ठिकाणी त्या संस्थेचे सर्व आदरणीय श्री दयानंदजी चौधरी साहेब यांचे सुपुत्र आणि आता त्यांचे भावी उमेदवार वीरेंद्रजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे का आता वेळ काढून तुमच्या करता आला कारण त्यांना तुमच्यासाठी अनेक मुलं या अशा पद्धतीने यशाच्या त्या पुष्कराकडे असताना पाहिजे. त्यामुळे तुमची स्तुती झाली. तुम्हाला प्रोत्साहन दिलं तर ज्यांना या शर्यतीमध्ये यायचे त्यांना थोडं बळ वाढेल. त्याचकरता आपण सगळ्यांची नैतिक जबाबदारी की आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला जंगलवादातून बाहेर काढायचे. जो जंगलवाद आपल्या समाजाला शाप आहे. आज सुद्धा मुलं शर्दी असतात का सगळी लोक जातात. शर्दी जेवढी इथं गर्दी दिसत नाही.
या शर्यतीमध्ये आपली भंडारी राजेश बाबू भंडारी राजेश बाबू भंडारी मंगला रविदास पाटील मंगला रविदास पाटील तुम्हाला सायगी राजेंद्र रंगवी सायगी राजेंद्र रंगवी या शिवाय नगरात 5 देते या शिवाय नारायण नगर चंद्रकांत राघोला शिलार